नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज आपण सगळ्यांनी 10 नोव्हेंबर म्हणजे आजचा ECC डे हा कार्यक्रम साजरा केला। आजच्या कार्यक्रमाचा विषय होता बालकांची काळजी घेणाऱ्या पालकांची गटचर्चा, आणि त्याच्यामध्ये आपण पालक म्हणून गरोदर माता आणि स्तनदा माता यांना समाविष्ट केलेलं होतं। तर आजच्या कार्यक्रमाची प्रोसिडिंग ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे, आणि ऑक्टोबर 2025 ची देखील प्रोसिडिंगचा व्हिडिओ बाकी आहे, परंतु आजचा व्हिडिओ टाकते आणि त्याच्यानंतर उद्या आपली जशी मागणी असेल तसा मी तो देखील टाकेल। आणि मी ऑक्टोबर 2025 पासून प्रोसिडिंगचं स्वरूप थोडं बदलवलेलं आहे। तर बघा, इथं अशा पद्धतीने लिहून इथं आपल्याला इथं फोटो हा काढायचा आहे। आता फोटोची प्रिंट लगेच निघून जाते, त्याच्यामुळे मोबाईलमध्ये आपण फोटो घेतो तर तो काढून घ्यायचा। म्हणजे ह्यावेळेस मी थोडं बदल केलेला आहे। प्रोसिडिंगची देखील स्वरूप माझं ऑक्टोबरपासून बदल झालेला आहे। तर तुम्ही ऑक्टोबरचा मी व्हिडिओ केलेला नव्हता, त्याच्यामुळे तुमचं लक्षात आलं नसेल, परंतु या महिन्यापासून नक्कीच तुमचं ते लक्षात येईल। तुमची जास्त मागणी असेल तरच मी ऑक्टोबर 2025 ची प्रोसिडिंगची व्हिडिओ करेल, जास्तीत जास्त कमेंट असतील तर। आणि आणखी एक ताईंनो, मी माझ्या दुसऱ्या पुष्पवती मोरे ह्या चॅनलवर आपल्याला सध्या जी मिशो संदर्भामध्ये जी लिंक येते किंवा काही फेक गोष्टी येतात तर त्या संदर्भात व्हिडिओ केलेला आहे। तर तुम्ही त्या चॅनलला देखील भेट दिली नसेल तर नक्कीच द्या, पुष्पवती मोरे टाका, तुम्हाला ते देखील चॅनल दिसेल। तर बघा, आता आपल्या मेन विषयावर आपण वळूया। तर बघा ताईंनो, ह्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने प्रोसिडिंग लिहिलेली आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने स्क्रीनशॉट घेऊ शकता, तुम्हाला वाटलं तर तुम्ही जुन्या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकता। पण मला असं वाटतं की मी यावेळेस मला फोटो घ्यायचा आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून मी फोटो हा लावण्याचा प्रयत्न केला। मी तुम्हाला बोलली जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर तुम्ही डायरेक्ट प्रोसिडिंग लिहिली, सह्या घेतल्या तरी चालणार आहे। परंतु प्रोसिडिंगला जर आपण फोटो जर लावला तर ते आपली कामाची एक पोच असते, किंवा आपलं ते कामाचे जे स्वरूप असतं ते अगदी छान दिसतं। तर मला देखील वाटलं की म्हणून मी मागच्या महिन्यापासून फोटो टाकते आणि एका साईडला एका पेजवर सह्या घेते आपले उपस्थित लाभार्थ्यांच्या। तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने आज दिनांक आपल्या इथं आपल्या केंद्रातून जो कार्यक्रम झाला, आपल्या शेवटचे 3 नंबर ह्या पद्धतीने टाकून हा कार्यक्रम घेण्यात आला। आणि आपण कार्यक्रमाची जी सुरुवात करतो आपल्याला ठरल्याप्रमाणे तिथं आपल्याला याला पण PDF ला पण दिलेले की आपल्याला आलेल्या जे आपले पालक आहेत किंवा आपले लाभार्थी घटक आहेत तर त्यांचं आपल्याला सर्वप्रथम स्वागत करायचं आहे। कोण कोण उपस्थित होतं हे देखील मी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। त्याच्यानंतर आजचा विषय होता, विषय देखील तुम्हाला क्लिअर केला। तर त्या विषयाला अनुसरून जे आपले गरोदर माता स्तनदा माता आले तर त्यांच्या 2 गट करण्यात आले। अगदी खूप छान असा कार्यक्रम आमच्या इथं झाला। तर 2 गट करण्यात आले, त्यापैकी एका गटातील मातांना प्रश्न विचारण्यास लावून, आता हे 4 प्रश्न आहेत बघा, 4 प्रश्न आहेत आणि अगदी या 4 प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला जे प्रोसिडिंग असेल तर ते प्रोसिडिंग आपल्यासाठी भविष्यासाठी खूप कामात असतं। पहिल्या कार्यक्रमाची देखील आपल्याला उजळणी ह्या कार्यक्रमामध्ये घ्यायची असते। मी त्याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला नाही, परंतु तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता। आता हे जे 4 प्रश्न होते तर हे 4 प्रश्न इतके छान होते की बाळाचे जे पहिले 1000 दिवस असतात तर त्याला अनुसंगून हे होते। आणि आपण वारंवार असे कार्यक्रम घेतोय की आपल्या माता इतक्या ट्रेन झाल्या किंवा आपल्या मातांना इतकं माहिती समजायला लागली की ती छान रित्या उत्तर देत होत्या। आमच्या इथं तर वेळ झाला असा अनुभव आला की छान माताने सगळ्याच प्रश्नांची उत्तरं छान दिली। फक्त जो शेवटचा प्रश्न आहे, बाळाला पूरक आहारात तुम्ही काय काय देता विचारल्यावर मात्र म्हणजे आपण सुरू केलं, आणि सुरू केल्यानंतर बाळाला आपण आहारामध्ये काय काय द्यायला पाहिजे, तर याच्यामध्ये थोडीशी नाराजी अशी वाटली की अजूनही पाणीबरोबरचं पाणी कुठलं येतं, डाळीचं पाणी कुठलं याचं, भाताचं पाणी, अशा पद्धतीने उत्तर अपेक्षित नव्हतं। तर ते आपल्या याच्यामध्ये दिलेलं होतं की तुपासारखं घट्ट किंवा पेस्टसारखं घट्ट असं आहार। तर मग आम्ही ते एक्सप्लेन करून अगदी व्यवस्थितरित्या मी माझ्या माध्यमातून माहिती देण्याचा पालकांना प्रयत्न केला, की अगदी उत्तरं छान दिली की आपल्याला बाळाला लगेच स्तनपान द्यावं, अगदी सगळीच उत्तरं, बाळाला किती महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध द्यावं, 6 महिने फक्त आईचं दूध द्यावं 6 महिन्यापर्यंत, अगदी उत्तरं छान होती। 6 महिन्यापर्यंत आपल्याला काहीच द्यायचं नसतं वरचं, बाळाला आईच्या दुधासोबत वरचा पूरक आहार कधी सुरू करावा 6 महिन्यानंतर, अगदी सगळी उत्तरं छान होती। फक्त याच्यामध्ये जे पाणी होतं तर ते बदल केलं, कारण की त्याच्याशिवाय बालकाचं जे पोषण आहे ते व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा होता। तर तो 4 प्रश्न हे दोघही गटांमध्ये आलटून पालटून वाचण्यात आले, आणि सगळ्या दोघही गटातील ताईंनी अगदी छान उत्तरं दिली। शेवटच्या प्रश्नाला थोडं गोष्ट हे झाली तर ती देखील त्यांना व्यवस्थितरित्या सांगितले, त्याचं महत्त्व सांगितलं। आपल्याला बाळाचे पहिले 1000 दिवसच या आजच्या कार्यक्रमात स्पष्ट करायचे होते,
आणि मग चारी चिठ्ठ्या मातांना वाचण्यास सांगून तुम्ही आता पहिलं जे केलं तेच आपल्याला प्रोसिडिंगमध्ये टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे आपल्याला आता त्यांनी जी उत्तरं दिली तर ती उत्तरं त्यांची थोड्याफार प्रमाणामध्ये असतील तर ती आपल्याला सविस्तररित्या एक अंगणवाडी सेविका म्हणून आपल्याला सांगायची होती. तर त्या पद्धतीने मी सांगितली. अजून थोडी ॲडिशनल माहिती दिली. परिसर स्वच्छता याविषयी देखील सांगितलं, कारण की हे परिसर स्वच्छता बी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर हात धुण्याचं महत्त्व, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर त्या सगळ्या सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. पालकांचा देखील म्हणजे मातांचा देखील रिस्पॉन्स चांगला होता. तर अशा पद्धतीने बाळाचे पहिले 1000 दिवस ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मातांना पटवून देण्याचं काम केलं. जे आपण प्रोसिडिंगमध्ये लिहिलेलं आहे तेच कार्यक्रमात देखील घेतलेलं आहे. आणि शेवट पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली किंवा शेवट करण्यात आली. अशा पद्धतीने आजचा जो ECCD कार्यक्रम होता अगदी छान होता. मला अगदी मनापासून हा आवडणारा कार्यक्रम होता, कारण की आपण नेहमी जे काम करतो ते काम आपल्याला याच्यामध्ये सांगायचं होतं. आणि आपलं ते तोंडपाठ झालेले सेविका म्हणून, मदतनीस म्हणून, तर ते आपल्याला येणं अपेक्षित आहे. आणि खूप साऱ्या ताईंना येत असेल, येतच आहे असं मी म्हणते. आणि बघा अशा पद्धतीने आता ही जी तुम्हाला कोरी जागा दिसते ती इथे मी फोटो काढणार आहे आणि तो लावणार आहे, कारण की आजचीच प्रोसिडिंग असल्यामुळे माझा तो फोटो बाकी आहे. त्याच्यामुळे आपण समजून घ्या. तर ऑक्टोबरचा देखील माझा फोटो डेव्हलप, कारण की आपण जे फोटो टाकतो ते 10-15 झाले तर ते आपल्याला फोटोची प्रिंट काढून देतात. त्याच्यामुळे माझा तो फोटो ऑक्टोबरचाही बाकी, नोव्हेंबरचाही बाकी. आता मी यानंतरच्या सगळ्या कार्यक्रमांना फोटो ह्या पद्धतीने प्रोसिडिंगला या पद्धतीने लावणार आहे. आपल्याला वाटत असेल तर आपण देखील लावू शकता. आणि आपल्याला वाटलं तर आपण सक्ती नाही, पण मला असं वाटतं की आपण फोटो लावला तर अजून आपलं जे प्रोसिडिंग आहे हे छान वाटेल. आणि कुठंतरी आपल्या कामाचं मूल्यमापन हे नक्कीच भविष्यामध्ये होईल. बघा हे पुरस्कार वगैरे मिळत असतात ते याच्यामागे ह्या सगळ्या गोष्टी असतात. हे पण लक्षात घेऊन चला. आपलं रेकॉर्ड बी तितकंच छान असावं. आणि आता जास्तीचे रेकॉर्ड ठेवू नका, मोजकेच रेकॉर्ड करा. आता मी जास्तचं रेकॉर्ड ठेवत नाही, तुम्ही देखील त्या पद्धतीने ठेवा. अगदी कमीत कमी याच्यामध्ये कशा पद्धतीने करता येईल. आता एक आज हे झालं, एक CBचं झालं, एक THRचं झालं, एक मी तुम्हाला वजनांचं 3 दिवसापूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं ते, आणि त्याच्यानंतर आहाराचं. अशा पद्धतीचे याच्यावर मी रेकॉर्ड ठेवत नाही, पण ते जे रेकॉर्ड ठेवलेले आहेत ते अगदी छान व्यवस्थित त्याला हे कवर वगैरे लावून अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. आणि एका साईडला आपल्याला सह्या घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला जर हे आवडत असेल तर ह्या पद्धतीने प्रोसिडिंग करा. आणि तुम्हाला जर आवडत असेल मागच्या जे मी आतापर्यंतच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी प्रोसिडिंग सांगितली त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे विषय टाकायचे आहेत. आणि जे मी मागील इतरोत्तर म्हणते किंवा विषय म्हणते ते त्याच्यात तुम्हाला हे ॲड करायचं, एवढंच करायचं. म्हणजे तुमचं जो कार्यक्रम आपण घेतला तो आपल्याला अगदी हे होतो. आणि आजच्याच दिवशी आपल्याला लिंक देखील भरायची होती, ते मी काल सांगितलेलं होतं. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.